नमस्कार मित्रांनो, मी गणेश चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत आहे जेडीसी अकॅडमीमध्ये. अत्यंत महत्त्वाचा विषय दिवसेंदिवस हा चर्चेमध्ये असणारा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून नवीन स्टेटमेंट, काही अजून हायकोर्टाच्या माध्यमातूनचे स्टेटमेंट दिवसेंदिवस येत आहे. तसेच पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट याही कालच्या स्टेटमेंट आहे त्यांच्या या हायकोर्टाचं, त्याचं जे स्पष्टीकरण दिलेले आहे त्यांनी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं, ते स्पष्टीकरण काय दिलेलं आहे ते आपण बघू. आणि लिव्ह इन रिलेशनशिप याच्यामध्ये सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या स्वीकारलं जाऊ शकत नाही असं जे काही म्हटलेलं आहे पंजाब हरियाणा जे उच्च न्यायालय आहे त्या संदर्भातील आपण बाजू जाणून घेऊ. आता हा जो मुद्दा चर्चेस आला तर या मुद्द्याच्या संदर्भातील आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे तर मी तुम्हाला काही कायद्याशीर जे बाजू आहे त्या जाणून घेऊ आपण इकडे. तर घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005चा काय याच्या संदर्भातील लागू होतो, आयपीसी जे कलम 497 आहे ते काय याच्या संदर्भात लागू होते, लता सिंग विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश आहे, इंदिरा शर्मा विरुद्ध व्ही के शर्मा असे 2013चं हे एक खटला आहे. तर या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यामागची अनेक कारणं आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊ. सगळ्या गोष्टीचा आपण 360 आढावा या लेक्चर मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे डेलीचे महत्त्वाचे असे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. चला तर मित्रांनो, आज आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय हे थोडंसं जाणून घेऊ. आता सर्वांनाच माहिती आहे, थोडंसं मी याची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा एक सामाजिक प्रश्न जो सटीक आहे तो मला सर्वांनाच नजरेसमोर असतो तो सांगण्याचा इथं एक प्रयत्न आहे माझा. तर आपण सर्वांना माहिती आहे की लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या ज्या गोष्टी आहेत आताच्या या दशकामध्ये फक्त तुम्हाला झगमगत्या दुनियामध्ये हे ऐकू यायला सुरुवात झाली. मग मात्र आता अलीकडे असं नातं सामान्य माणसापर्यंत येऊन ठेपलेलं आहे, कारण आजही आपण लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नक्की काय, कायद्याने त्याचा कितपत स्वीकार केला याबाबत संभ्रम समाजामध्ये दिसून येतो. जसं तुझं माझं नाही जमलं तर आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू आणि असे सांगणारे अनेक जण आपल्याला दिसतात. आणि या कॉर्पोरेट दुनियेमध्ये ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्व दिलेलं आहे. मग काही वेळा हे असं आपल्याला बरेच वेळेस आपण म्हणतो की आपण अशा पद्धतीनं राहू, आणि तसंच हे जे काही महत्वाचं समोर आणलेलं आहे ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. मग आता एक व्याख्याच जाणून घ्यायची झाली तर याच्यामध्ये व्याख्या काय येते तर इथे बघा, तर तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय, तर दोन व्यक्ती लग्न न करता एकत्र राहतात या पद्धतीला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात. याला कोहॅबिटेशन सुद्धा म्हणजे एकत्र राहणे असं सुद्धा म्हणतात. हा एक खास करून शब्द इथे टाकला. तर मित्रांनो, तुम्हाला सांगावं असं परत एकदा वाटते, ही जी संस्कृती आहे जी पाश्चात्य देश आहेत आपला वेस्टर्न कंट्रीज मध्ये, तर मोठ्या प्रमाणामध्ये ती आढळून येते. म्हणजे ही इतकी आढळून येते मोठ्या प्रमाणात की तुम्हाला ती 50 पेक्षाही जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे जे तिथले जे कपल्स आहेत त्यांची संख्या एवढ्या झपाट्याने वाढत आहे की एका रिसर्चच्या माध्यमातून हे समोर आलं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की जे अमेरिका आहे त्या अमेरिकेमध्ये म्हणजे युएस, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, यामध्ये 60% पेक्षा जोडपी अधिक जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात. मग आपण असं बघू की याच्यामध्ये लक्षात येते आपल्याला की 50 म्हणजे 2 पैकी 1 असा पर्सन आहे जे कपल्स आहे की ते लिव्ह इन मध्ये आहे. आणि कालांतरानं यांना काही गोष्टी अशा अगदी सोप्या जातात, म्हणून जसं की डायव्होर्स घ्यायचा किंवा वेगळं, आता लग्न झाल्यानंतर डायव्होर्स घेतो तसं इथं वेगळं होण्यासाठी काही गरज नाही. सहज दोघांची मतं जर पटले नाही तर आपण ते वेगळं होऊ शकतो. याला फायदे आणि जे नुकसान किती आहे ते पण आपण इथं जाऊन घेऊ. आणि याच्यामध्ये अजून एक आवर्जून एक गोष्ट इथे मांडावीशी वाटते. त्याच्यामध्ये जे वेस्टर्न कंट्रीज मध्ये एक शब्द टाकला त्यांनी खास करून, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा मार्ग, जे त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे त्याच्यामध्ये एक सांगितलं गेलं की कम्पॅबिलिटी टेस्ट. त्याला खास करून म्हटलेलं आहे कम्पॅबिलिटी टेस्ट. ही जी टेस्ट आहे हे काय सांगते ही टेस्ट, आता ही टेस्ट मध्ये अशी की आपण एकत्र राहू, आपले जर मतं जुळले तर भविष्यात आपण जाऊन लग्न करू. ठीक आहे, तर असं याच्या पाठीमागे म्हणून ही खास करून टेस्ट तिथं म्हटलं जातं. तर हा एक शब्द इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आता जराशी आपण कायद्याची बाजू जाणून घेऊ एकाने. आता तुम्हाला जरासं समोर घेऊन जातो. जे मेन मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे हा, या स्क्रीनवर जे तुम्हाला दिसते पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे होते जस्टिस ज्यांचं यस मदान यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याच्या संदर्भातीलच ही याचिका जी दाखल केली होती ती खारिज केली. आणि त्यांनी काय म्हटलं
की 11 मे रोजी दिलेल्या आदेशात याचिकाकर्त्यांना सुरक्षा देण्यास नकार दिला. का नकार दिला त्यांनी सांगितलं, काही महत्वाचे मुद्दे सांगितले. ही याचिका दाखल करणारी जी तरुणी होती ती 19 वर्षाची होती आणि तरुण हा 22 वर्षाचा होता. दोघेही लिव्ह इन मध्ये राहतात. आपल्या भविष्यात लग्न करायचं आहे, मात्र तरुणीच्या कुटुंबाकडून जीविताला धोका आहे अशी याचिका जे आहे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली. त्यांचं असं, आता ही मुळामध्ये जी मुलगी होती ती उत्तर प्रदेशची होती आणि ती पंजाबमध्ये राहत होती, पण राहताना तिथल्या हायकोर्टामध्ये ती याचिका दाखल केली होती. तिचं असं म्हणणं होतं की मी ज्या ठिकाणी राहतो, याचिका दाखल करताना उच्च न्यायालयाने जे पंजाब पोलीस आहे त्याला जे तारण जिल्हा जो आहे, ते जिल्ह्याचं नाव पण सांगतो तुम्हाला, तारण नावाचा एक जिल्हा आहे, त्या तारण जिल्ह्यामध्ये पोलिसांनी आपल्याला सुरक्षा देण्याची सूचना तुम्ही द्याव्यात असं त्या याचिकेद्वारे सांगण्यात आलं होतं, पण ती याचिका खारिज केली. न्यायालय काय म्हटलं, न्यायालयाने एक भावनिक मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हटले ते, की जसं म्हटलं की तुम्हाला सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या स्वीकारली जाऊ शकत नाही किंवा हे समाजासाठी योग्य नाही, तर मी तुम्हाला त्याच्या पुढे अजून थोडंफार सांगणारच आहे. याच्यावर जवळपास बराच तास स्टडी केला आणि तुमच्यापर्यंत हे मुद्दा घेऊन आलो. हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी सुद्धा. मग जस्टिस मदान जे म्हणाले, तर याच्यामध्ये ते सांगताना म्हणतात की खरं तर याचिकाकर्ते या याचिकेच्या आडून लिव्ह इन रिलेशनशिपला वैध ठरून पाहत आहेत, जे की बऱ्याच वेळेस सुप्रीम कोर्ट, हायकोर्टानं जे काही सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भात सांगतात की याच्या पाठीमागे यांचा वेगळाच हेतू आहे, जे की नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या आपण ते स्वीकारू शकत नाही. न्यायालयाची ही जी याचिका आहे ते फेटाळत सुरक्षा देण्याचे जे आदेश आहे ते दिले जाऊ शकत नाही असं स्पष्ट मत जे पंजाब हरियाणा उच्च न्यायालय आहे त्यांनी सांगितलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला खास करून सांगतो, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि त्यांनी जे काही स्टेटमेंट काढलं ते पण सांगतो. आणि एवढंच इथं थांबत नाही, तर जे याचिका करणारे होते, म्हणजे याचिकाकर्त्यांनी जे वकील होते त्यांचं नाव ठाकूर होतं, तर यांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही जरी आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाला आव्हान देऊ, तर ते आता कुठे चालले, पंजाब हरियाणा हायकोर्टातून आता कुठे चालले, ते सुप्रीम कोर्टात चालले. ठीक आहे, सुप्रीम कोर्टात जाऊन आम्ही आव्हान देऊ. बरं या पंजाब हरियाणा जे न्यायालय आहे यांनी असं का म्हटलं, कारण हे निर्णय का घेतला, गेल्या 2 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये याचिका दाखल झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणामध्ये अशा जे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्याची जे न्यायालयामध्ये प्रकरण आली होती, खूप मोठ्या प्रमाणात आली होती. आता हे कशामुळं हे सगळे त्यांनी मुद्दे मांडले, ते मुद्दे मी तुम्हाला सांगतो, हे सर्वांसाठीच लागू होतात. तरुण मंडळी जी आहे त्यांचं असं मत आहे की लिव्ह इन मध्ये राहण्याची का गरज आहे, म्हणजे आज शिक्षण जे आहे त्या शिक्षणामुळं करिअर घडवायचं असतं आणि लग्नाचं वय वाढत जाते, त्याच्यामुळं करिअर घडवू शकत नाही. काही वेळेस घरच्यांचा फार मोठा दबाव असतो, मुलींकडचा असतो आणि मुलांकडचा पण असतो, दोघांकडचा पण असतो, तर त्यांना लग्न करायला लावतात आणि लग्न झाल्यानंतर मग बरंच घरच्यांचा प्रश्न असतो की मूलबाळ एखादं होऊ दे, असं करू दे. त्याच्यामध्ये मग दोघे जण हे हळूहळू आपल्या करिअरकडे दुरावल्या जातात असं त्यांचं मत आहे तरुणांचं. मग हे एक त्याचं कारण आहे का डिमांड करतात की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची डिमांड करण्याच्या पाठीमागचं हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे आजचं आपलं प्रगत विज्ञानामुळे जे गर्भधारण रोखण्यासाठी अनेक उपाय सहज उपलब्ध आहे, त्यामुळं नको असताना चुकून गर्भधारणा होण्याची चिंता करावी लागणार नाही जे जर लिव्ह इन मध्ये राहतात. किंवा आजकालचा तरुण प्रत्येक समाजच म्हणून बघत नाही, तर समाजाच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी तो बघतो, समाजाच्या पुढे जाऊन त्याला काहीतरी करण्याची इच्छा असते. असं म्हणतो की समाज आणि धर्म याच्या विरुद्ध काहीतरी करून दाखवण्याची आजच्या युवकामध्ये जी काही इच्छा आहे ते सुद्धा याच्या पाठीमागचं मेन कारण असू शकते. तर हे खूप वेळेस सांगितलं, म्हणून आपल्या भारतामध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. जे प्रमाण तुम्हाला सांगण्याचा मी इथं प्रयत्न केला ते खूप कमी आहे. बाहेरचं जसं वेस्टर्न कंट्रीज मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण इथे खूप कमी आहे. ठीक आहे, तर आता जसं याचिकाकर्त्यांनी जसं सांगितलं तसंच काही खटले बघा, तुम्हाला हे सांगितलं होतं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जे की नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या आपण स्वीकारू शकत नाही. मे 2018च्या एक खटल्यामध्ये अल्पवयीन नसणाऱ्या जोडप्यांना एकत्र राहण्याचा अधिकार असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे.
2000 खटला हे सर्वोच्च न्यायालयाची जी बाजू होती ती आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केला की एका खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला एकत्र राहता येतं. म्हणजे काय, तर मे 2018 मध्ये हा खटला आला आणि अल्पवयीन जे नसणारी जी जोडपी आहे ते त्यांना अधिकार आहे. म्हणजे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या स्त्रियांना सुद्धा 2005च्या जे घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्याचं संरक्षण प्राप्त आहे. म्हणूनच लिव्ह इन रिलेशनशिप जे आहे त्याचं नातं कायद्याने स्वीकारलेलं आहे. आणि आता हे सर्वोच्च न्यायालयाला 2018 मे महिन्यामधल्या ज्या निकालामध्ये ते म्हटलेलं आहे. मग हा एक महत्वाचा आपल्यासाठी मुद्दा येऊन जातो की हे सांगण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. मग विषय परत एकदा आला होता. हे खटला कुठला होता, तर ते केरळचा होता. मी ते तुम्हाला इथं सांगतो की हा मुद्दा आला कुठून आला, तर तो केरळमधून आला. लक्षात घ्या, कुठून? केरळमध्ये काय झालं होतं, जी याचिका दाखल केली होती ते 20 वर्षाची तरुणी होती. त्या तरुणीच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही सांगितलं ते पण सांगणारच आहे. तर त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तरुणीला जे आहे सांगितलं की तुला आवडणाऱ्या मुलासोबत तू राहू शकतो. लक्षात आलं तुमच्या? आवडणाऱ्या मुलासोबत तू राहू शकतो, पण तिचं जे काही लग्न आहे ते लग्न यामध्ये येत नाही, कारण तू ते लग्न जे आहे आम्ही नामंजूर करतोय. म्हणजे इथं सांगतं की 2018 मध्ये या खटल्यामध्ये सांगितलं की तुम्ही जे जोडपं आहे त्या जोडप्यांनी एकत्र राहण्याचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बाजू मांडताना त्यांनी सांगितलं. मग आता काही गोष्टी समोर आल्या, त्या म्हणजे कोणत्या, तर तुम्हाला अजून काही सांगतो. हे सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटासा इथं पॉइंट नमूद करतो. पॉइंट म्हणजे कोणता, जे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रियांना, जे तुम्हाला म्हटलं की 2005चा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आहे त्यांनी संरक्षण प्राप्त झालेलं आहे. एक खटला पण होता जी अभिनेत्री खुशबू यांनी दाखल केला होता. तिचं नाव होतं खुशबू, ठीक आहे. यांनी दाखल केला होता आणि यांनी दाखल केल्यानंतर एका याचिकेवरती दिलेल्या ऐतिहासिक निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की लिव्ह इन रिलेशनशिप योग्य, आणि जे दोन प्रौढ व्यक्ती एकत्र राहत असतील तर त्याला अवैध म्हणता येणार नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणते, दोन जे आहेत प्रौढ व्यक्ती, बरोबर की नाही, एकत्र राहत असतील तर त्याला अवैध म्हणता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाचं सांगणं आहे. बरोबर. तर हे कोणत्या खटल्यामध्ये, हे खुशबू खटला आहे यामध्ये त्यांनी सांगितलं. मग न्यायालयाने आपल्या निकालामध्ये म्हटलं की शरीर संबंध हे वैवाहिक जोडप्यामध्ये असायला हवे, असा आपल्या समाजामध्ये जे काही मुख्य प्रवाहातील दृष्टिकोन आपण जे जाणून घेतला, आणि त्याच्यानंतर हे खरं आहे. मात्र जे काही कलम तुम्हाला सांगते, मी तुम्हाला जे स्क्रीनवरती सांगितलं होतं की त्या याच्यावर की आयपीसीचं जे कलम आहे त्या कलमामध्ये स्पष्ट सांगितलं गेलं, ज्याच्यामध्ये 497 कलम आहे. याच्या अंतर्गत व्यभिचाराचा अपवाद वगळता लग्न न करताही स्वच्छेने शरीर संबंध असणं कायद्याच्या दृष्टिकोनाने गुन्हा नाही, असं सांगितलंय. मग पण याच्यामध्ये एक बाजू त्यांनी सुप्रीम कोर्टाने एकदम क्लिअर केली. कोणती? ती म्हणजे जो अंतर्गत व्यभिचाराचा अपवाद वगळता. या कलमानुसार अंतर्गत जो व्यभिचार आहे, अंतर्गत व्यभिचाराचा जो मुद्दा आहे तो हे जर वगळता, म्हणजे हे एक अपवाद आहे समजा, हे जर अपवाद असताना बाकीचं दोघं एकत्र जर राहत असतील किंवा शारीरिक संबंध, तर त्याच्यामध्ये तो गुन्हा नव्हे, असं आयपीसी 497 अंतर्गत सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे सांगण्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. नंतर अजून एक खटला आला, त्या खटल्याचं नाव सांगतो मी तुम्हाला. लता सिंग विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. लता सिंग, स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, यूपी, उत्तर प्रदेश. याच्यामध्ये काय सांगितलं होतं की या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपला जो निकाल दिला होता ते कशाच्या आधारावर दिला होता ते मी तुम्हाला सांगतो. ते पण याच्यामधल्या की सर्वोच्च न्यायालय म्हणते की दोन प्रौढ व्यक्तींनी स्वतःच्या इच्छेने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं कुणाला अनैतिक वाटत असेल तरी तो गुन्हा नाही. आणि विशेषतः म्हणजे याच्यामध्ये अजून त्यांनी सांगितलं की जे व्यभिचाराचं कलम याला अपवाद आहे. एक प्रौढ मुलगी स्वतःचा जोडीदार निवडू शकते किंवा तिला त्याच्यासोबत राहायचं आहे, त्याच्यासोबत ती राहू शकते, असं तिला वाटलं की मला याच्यासोबत राहायचं आणि ती त्याच्यासोबत राहू शकते. याच्यामध्ये परत या कलमाचा उल्लेख, परत या लता सिंग वर्सेस जो स्टेट ऑफ
उत्तर प्रदेश आहे या खटल्यामध्ये सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टाने स्टेटमेंट सेम केलेला आहे. जो अभिचाराचा जो अपवाद आहे, अंतर्गत जे व्यभिचाराचा अपवाद, हा एकच 497 जे कलम आहे त्याच्यामधला वगळून बाकी ती राहू शकते. ठीक आहे. पण आता काही गोष्टी न्यायालयानं हे सुद्धा म्हटलं की सामाजिक नैतिकतेची मान्यता वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी असते आणि गुन्हेगारी कायदा कुणाच्याही खाजगी स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी किंवा करण्यासाठी तो वापरला जाऊ शकत नाही. म्हणून नैतिकता आणि गुन्हा याची मर्यादा एकच असू शकत नाही. परत सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलं. म्हणून बऱ्याच वेळेस तुम्हाला असं लक्षात येते की समजा एखाद्या दोन्हीपैकी मुलगा किंवा मुलगी याच्यामध्ये एकाचा जर आई वडील किंवा यांची जर श्रीमंत असतील, यांची पॉवर जर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असेल, तर त्यावेळेस ते काय करतात, दडपण्याचा प्रयत्न करतात. पण सुप्रीम कोर्टाने इथं पण सांगितलं की तुम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं, म्हणजे तुम्हाला एखादा हा जो गुन्हा आहे तो त्यामध्ये कोणत्याही सामाजिक नैतिकतेची मान्यता वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी असते, ते मान्यच आहे. पण गुन्हेगारी कायद्याच्या तुम्हाला जो गुन्हेगारी कायदे आहेत ज्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे, त्या गुन्हेगारी कायदा कोणत्याही खाजगी स्वातंत्र्यामध्ये ते ढवळाढवळ करणार नाही. कारण यांच्यामध्ये एक अपवाद वगळता, समजा अंतर्गत व्यभिचाराचा अपवाद वगळता आयपीसी कलम जे 497 याच्यानुसार तर तुम्हाला ते सांगितलेलंच आहे की तुम्ही राहू शकता, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. अजून एक खटला आला असाच मित्रांनो, त्या खटल्याचं मी तुम्हाला इथं सांगतो. तो खटला म्हणजे कोणता, 2013 साली, बघा परत एकदा 2013 साली एक गोष्ट परत एक आली. सर्वोच्च न्यायालयानं जे काही इंदिरा शर्मा विरुद्ध VK जे शर्मा आहेत, या शर्मा प्रकरणामध्ये याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक फार महत्व, सर्वोच्च न्यायालयाने जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. देशातला समाज स्वीकार करत नसला तरी लिव्ह इन किंवा लग्नासाठी नीती गुन्हा नाही आणि पापही नाही. 2013च्या जे इंदिरा शर्मा विरुद्ध शर्मा यांच्या संदर्भातील जे काही जजमेंट आहे ते जजमेंट सुप्रीम कोर्टाने इथं दिलेलं आहे. परत तो मी तुम्हाला सांगतो की हे ना गुन्हा आहे ना पापही नाही. ही इतकं महत्वाचे स्टेटमेंट त्यांनी काढलेले आहेत. म्हणून आपल्या लक्षात येतं की लिव्ह इन मध्ये, मी परत तुम्हाला तो मुद्दा सांगण्याचा इथं प्रयत्न करतो, घरगुती हिंसाचार जो आहे या कायद्यानुसार काय सांगण्याचा प्रयत्न केला की जो स्त्री आहे तिला काय केलं, संरक्षण दिल्याचा प्रयत्न केला. लक्षात येतं का. त्याच्यानंतर आयपीसी जी आहे, अपवाद काय आहे मी तुम्हाला सांगितलं की अपवाद म्हणजे अंतर्गत व्यभिचार, याचा जर अपवाद वगळता लग्न न करता स्वेच्छेने शरीर संबंध याच्यामध्ये जे असणं कायद्याच्या दृष्टीने ते गुन्हा नाही, हे सुप्रीम कोर्ट म्हणते. राईट. तर हे एक लक्षात घ्या. आणि खुशबू यांच्या जे याचिका आहे ते त्याच्यावरती तो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे ते लक्षात ठेवा. लता सिंग विरुद्ध जे उत्तर प्रदेश आहे याच्यामध्ये सुद्धा सेम स्टेटमेंट आहे आणि याच्यामध्ये तर स्पष्ट सांगितलं की कोणत्याही प्रकारचं ना पाप आहे ना हे कोणत्या प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला, दुसरं मी तुम्हाला एक गुन्हा किंवा पाप नाही असं सांगितलं. आणि याची कारण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की याच्या पाठीमागचं काय कारण, बऱ्याला निगेटिव्ह फीडबॅक पण, निगेटिव्ह पण कारण आहेत. जर मी तुम्हाला पॉझिटिव्ह सांगितले बरोबर, तशीच निगेटिव्ह पण सांगतो. काय तर निगेटिव्ह मध्ये मित्रांनो समजून घ्या, जर समजा याच्यामध्ये लिव्ह इन मध्ये राहत असाल तर असं पण होऊ शकतं की जे आई वडील आहेत म्हातारे असतील, मग त्यांच्यामध्ये काय दिवसेंदिवस जे तुम्ही राहता मग हळूहळू समाजापासून दूर जाता किंवा जे काही आपल्याला देणं लागतं समाजासाठी एक मेसेज जातो आपल्या वागण्यावरून, आपल्या बिहेवियरवरून, की आपण म्हणतो की बघ असा असं व्यक्ती व्हायला पाहिजे. आपण जे काही आज मोठ्या मोठ्या जयंत्या साजऱ्या करतो, मोठ्या मोठ्या लोकांना आदर मानतो, ते जे आहे ते एक मेसेज हा समाजामध्ये वेगळा जातो. म्हणून तुमच्या पाठीमागच्या लोकांनी, समजा तुम्ही मोठा घरामध्ये भाऊ असाल, बहीण असाल, तर बाकीच्या लहानांनी काय करायचं हा एक त्याच्यामध्ये जो निगेटिव्ह पॉइंट आहे. हे सगळे आहे. आणि बऱ्याच वेळेस असं पण दिसून आलं की हे जे लिव्ह इन मध्ये राहणारी मंडळी आहे ती काय म्हणतो आपण त्याला, ती निगेटिव्ह पद्धतीनं पण गेली. बऱ्याच वेळेस त्यांचं लग्नामध्ये कन्व्हर्ट झालं नाही आणि असे खूप कमी पर्सेंटमध्ये हे सक्सेसफुल रेशो आहे. त्याच्यामुळं हे सगळे सांगण्याचा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट दोघांचेही प्रश्न मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांची जे जजमेंट आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, शेवटी हा पर्सनल व्ह्यू आहे, कदाचित पटला नाही पटला तर माफ करा. जर समजा म्हातारा आई वडील असेल आणि त्याला जर आपण विसरलो तर विचार
खूपच अवघड आहे असं विचार करणं सुद्धा. मग आपण इतकं शिक्षण करून सुद्धा जर आपले आई वडील उद्या जर समजा रस्त्यावर येत असतील किंवा त्यांना समाजामध्ये जर टोणे मिळत असतील किंवा समाजानं जर आपल्याला ऍक्सेप्ट करत असेल तर तो विषय वेगळा, पण समाजामध्ये वेळोवेळी काही काही ठिकाणी असतं की खूपच त्रास होतो, सोसायटीमध्ये त्रास होतो, त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा. मग हे इतकं जर आपण त्यांना त्रास देत असेल त्या वयामध्ये, जे की शेवटचे काही दिवस आपल्यासोबत असतात, तर हे म्हणजे तुम्ही किती जरी शिकलेला असाल तर या पृथ्वी तलावरती तुम्ही शिकलेलं म्हणजे अक्कलशून्य असणारे व्यक्ती आहात असं मला वाटतं. कारण आई वडिलांचा प्रश्न येतोच आहे आणि त्यांना जर आपण इतक्या काही काबड कष्ट करून त्यांनी तुम्हाला बनवलेलं असतं आणि तुम्ही त्यांना जर विसरून त्यांना जर तुम्ही सोडून देत असाल तर मग हे आपण काय आहोत हे आपल्याला स्वतःला एकदा नक्कीच विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, हे होतं पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण, जे याच्यावर सांगण्याचा मी डिटेलमध्ये प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्या बाजू सांगितल्या, तुम्ही व्यवस्थित हे लेक्चर ऐकून घ्या, याच्या छोट्या छोट्या प्रमाणामध्ये एक नोट्स काढा, काय जजमेंट आहे ते समजून घ्या, आयपीसी कलम काय आहे, जे आता कंबाईन वाली जी मित्रमंडळी जर कोणी बघत असेल त्यांच्यासाठी पण हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. जाताना मित्रांनो, अनअकॅडमीच्या संदर्भातील एक छोटासा अपडेट देऊ इच्छितो इकडं. तर खूप छान पद्धतीने अनअकॅडमीने एक नवीन उपक्रम राबवलेला आहे. पहिले कसं होतं ते तुम्ही 24 महिन्यामध्ये सरळ जाऊन सबस्क्रिप्शन घेत होता किंवा तुम्हाला 12 महिन्याचं ऑफर होते, म्हणजे 12 महिन्यामध्ये जाऊन तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकत होता. पण मित्रांनो, आता अनअकॅडमीने एक चांगली ऑफर सर्वांसाठी दिली. ती म्हणजे काय, जर तुम्ही 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला अतिरिक्त प्लस 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जर तुम्ही 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेत असाल तर मित्रांनो तुम्हाला 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन, म्हणजे इथं तुम्हाला जवळपास 27 महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे आणि इथं तुम्हाला मिळणार आहे 14 महिन्याचं. तर तुम्ही जर हे जे नवीन विद्यार्थी आहेत नेमकी सुरुवात केली तर मी त्यांना रिकमेंड करेल की तुम्ही 27 महिन्याचं सबस्क्रिप्शन जे मिळते तुम्हाला याचा ऑफरचा लाभ घ्या. ही बंपर ऑफर आहे सर्वांसाठी. आणि जर तुम्ही अभ्यास झाला पण तुम्हाला गरज नाहीये, तुम्ही करू शकता वर्षामध्ये, तर तुम्ही हे 12 महिने सबस्क्रिप्शन घ्या. दोन्हीही सबस्क्रिप्शन घेताना एक काम करायचं आहे, जेडीसी लाईव्ह हा कोड वापरायचा आहे. या कोडमध्ये तुम्हाला अतिरिक्त 10% डिस्काउंट मिळेल. सोबत तुमच्याकडे क्रेडिटेड पॉईंट असतील तर तुम्ही त्याला रिडीम करून तुम्ही 10% पेक्षाही अधिक डिस्काउंट मिळवू शकता. म्हणजे किती, तुम्ही 20% ही मिळवू शकता किंवा तुम्ही 30% ही डिस्काउंट मिळवू शकता, याच्यापेक्षाही अधिक. पण तुमच्याकडचे जे पॉईंट आहेत ते एकदा बघून घ्या. आणि याच्या संदर्भात काही डाऊट असेल तर तुम्ही मला, माझा नंबर आहेच, गुगलला पण आहे, 9960187595, तुम्ही तिथे जाऊन मला संपर्क करू शकता. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, इंस्टाग्रामला रोज अपडेट असते, फेसबुक पेजला आमचं रोज अपडेट असते, तुम्ही तिथे जाऊन आम्हाला फॉलो करा. ठीक आहे. चला, बाकीच्या काही अशा अजून आहेत त्या चाचण्या चालू आहेत. हे सगळेजण महास्पर्धा रोज सायंकाळी 6 वाजता इथे सुद्धा जेडीसी लाईव्ह हा कोड वापरायचा. जे पहिला आला त्याला तुम्हाला 1 क्रमांकाचं अनअकॅडमीचं 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1200 रुपयाचं अमेझॉन वाउचर, 800 रुपयाचं अमेझॉन वाउचर असं मिळणार आहे. चला, तर हे होतं अपडेट. भेटूया आपण पुढच्या एखाद्या अशा महत्वाच्या विषयावरती.